जनावरांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरता, रोगप्रतिकार शक्तीची कमी आणि दूध उत्पादनामध्ये कमी असे वेगवेगळे प्रॉब्लेम आता आपल्याला बघायला मिळतात। मग याचसाठी आपण वेगवेगळ्या औषधं, वेगवेगळ्या गोळ्या किंवा वेगवेगळ्या सप्लिमेंट्स मार्केटमधून आणून देत असतो। पण हे केमिकल वापरत असताना कुठं ना कुठं त्याचा जनावरांच्या आरोग्यावरती देखील हानिकारक परिणाम जाणवतो। तात्पुरत्या स्वरूपात तुमचं जनावर जरी तुम्हाला बरं होताना दिसत असेल तरी लॉंग टर्मसाठी ह्याचा 100% तुमच्या जनावरावरती परिणाम होतो। त्यामुळंच जनावर माझावर न येणे किंवा जनावर उलटणे किंवा जनावराची प्रेग्नन्सी लांबणे, भाकड काळ हा त्या जनावराचा जास्त असणे आणि अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला जाणवतात। मग ह्याच समस्यांवर मात करण्यासाठी आपण केमिकल न वापरता ऑर्गॅनिककडे का जाणं गरजेचं आहे किंवा 100% आयुर्वेदिक प्रोडक्टकडे जाणं का गरजेचं आहे हेच आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। केमिकल ज्यावेळी आपण वापरतो तात्पुरते रिझल्ट खूप छान दिसतील, पण यामुळे जनावराची आपल्या प्रकृती ही ढासळत जाते। जनावर लॉंग टर्म चालत नाही, जास्त वेत आपल्याला मिळत नाही, जनावराच्या शरीरावरती ती चकाकी राहत नाही। आज आपण बघितलं तर त्याला ढेप म्हणजेच त्याला पेंड किंवा पशुखाद्य खायला देतो। त्यासोबत बऱ्याचदा आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे मिनरल मिक्सचर्स असतील किंवा वेगवेगळ्या कॅल्शियम सप्लिमेंट असतील किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा अन्नद्रव्याच्या सप्लिमेंट्स असतील हे आपण त्या जनावराला खायला देतो। परंतु ह्या सप्लिमेंट्स दिल्यानंतर सुद्धा जनावरांची एकूण वेत देण्याचं जे काय प्रमाण आहे ते आज कमी झाले। दूध लॉंग टर्मसाठी चालत नाही, दुधाची गाय लगेच कमी येते, म्हैस लगेच कमी येते आणि ती ड्राय पिरियडला जाते। मग ह्याचा तात्पुरता तुम्हाला रिझल्ट दिसेल सुद्धा, पण लॉंग टर्मसाठी आपल्याला बरेचसे इफेक्ट जाणवतात। म्हणून ह्याच समस्येला मात करायची असेल तर आपल्याला ऑर्गॅनिककडे जाणं गरजेचं आहे। मग अशाच हानिकारक केमिकलपासून आपल्या जनावरांचं आयुष्य किंवा आरोग्य वाचवण्यासाठी जेटेक्स ॲग्रीवरा घेऊन आला आहे दूध अमृत। यामध्ये शतावरी, अश्वगंधा, जिवंती, ज्येष्ठमध, आवळा, हिरडा, गोखरू, पिंपळी, कंबोजी, आले, पिंपळ, गुळवेल, कमल काकडी, ओवा, बडीशेप, माका, ब्राह्मी, पाषाणभेद, पुनर्नवा, मेथी इत्यादी आयुर्वेदिक घटक आहेत। त्यासोबतच सॅपोनिन, ग्लायकोसाइड, रायबोफ्लाविन आणि थायामिन आपल्या जनावरांमध्ये येणारे कॅल्शियम डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस यामध्ये अशाच सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा त्यासोबतच आयुर्वेदिक घटकांचा समावेश आहे। मग यामुळंच जसं काही घटक आहेत ते आपण सुद्धा आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये खात असतो, घेत असतो, ज्यामुळे आपली इम्युनिटी वाढते, वजन वाढतं, पचनशक्ती सुधारते आणि बाकी गोष्टीसुद्धा सुरळीत चालतात। तसंच जनावराचं सुद्धा वजन वाढण्यासाठी, त्याची पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि त्यासोबतच त्याची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी सुद्धा याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं फरक होतो। मग आता जसं जर आपण बघितलं तर जनावराची पचनशक्ती खूप इम्पॉर्टंट आहे। आपलं जनावर चारा खातं, त्यासोबत भरडा म्हणजेच बऱ्याचशा धान्यांची बारीक केलेली तुमची भरड असेल ती खातं, पेंड खातं, तर ह्यासोबत हे खाल्लेलं सुद्धा तुम्हाला त्या शेणातून बाहेर आलेलं दिसतं, कारण जनावराला ते प्रॉपर पचवता येत नाही किंवा जनावर ते प्रॉपर पचवू शकत नाही। जोपर्यंत जनावर प्रॉपर पचवत नाही, रवंथ करत नाही, तोपर्यंत आपल्या दुधामध्ये फरक दिसत नाही। ह्याच गोष्टी वाढवण्यासाठी आपल्याला दूध अमृत फायद्याचं ठरणार आहे। दुसरा महत्त्वाची गोष्ट की जनावरांचं शेण, हे जनावरांचं शेणसुद्धा अगदी मऊसूत येण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा झालेला दिसतो, कारण आपली पचनशक्ती सुधारली, चांगल्या पद्धतीनं अन्नद्रव्य पचत गेली तर तुमचं शेणसुद्धा मऊसूत येतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जनावरांचा जारवार किंवा सरांचे प्रॉब्लेम, हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिथं सोडवले जातात, तेही नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीनं। त्यासोबतच आयुर्वेदिक जरी असलं, आपला एक समज असतो की आयुर्वेदिक औषधांचा रिझल्ट हा लेट दिसतो, परंतु आयुर्वेदिक जरी असलं तरी एका आठवड्याच्या आतच तुमच्या दुधाची फॅट डिग्री, SNF आणि दुधाचं लिटर हे आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं। हे आम्हीच नाही तर आमचे बरेचसे शेतकरी वापरल्यानंतर स्वतः आम्हाला एका आठवड्यामध्ये हा रिझल्ट सांगतात। सो तुम्हीही आजच वापरा दूध अमृत। दूध अमृत वापरल्यामुळं हे सगळे बदल तुम्हाला नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीनं झालेले जाणवतील। एका वेळेला तुम्ही हा विचार करू शकता की नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक प्रोडक्टचा रिझल्ट थोडासा लेट पण जाणवेल, पण त्याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्या जनावरावरती आणि आपल्या शरीरावरती अजिबात होणार नाही। त्यामुळे आता वेगवेगळे सप्लिमेंट आणि प्रोडक्ट वापरणं बंद करा। जनावराला पेंड म्हणजे तुमची ढेप आणि त्यासोबत दूध अमृत ह्या दोघांचाच वापर चालू करा। इतर खर्च बंद करून फक्त हे दोनच चालू ठेवा आणि आपल्या जनावरांचं आयुष्य हे अतिशय चांगलं बनवा। शिवाय याचा डोस देखील कमी आहे। सकाळी फक्त पेंडीसोबत तुमच्या 30 ग्रॅम आणि संध्याकाळी 30 ग्रॅम। जर तुमचं जनावर दुभतं असेल
तर ह्या जनावराला सकाळी 30 ग्रॅम आणि संध्याकाळी 30 ग्रॅम. जर तुमचं जनावर गर्भधारणा अवस्थेमध्ये असेल तर सकाळी 15 ग्रॅम संध्याकाळी 15 ग्रॅम. आणि जर तुम्ही हे शेळी किंवा मेंढीला वापरणार असाल तर सकाळी 10 ग्रॅम आणि संध्याकाळी 10 ग्रॅम. फक्त एवढंच प्रमाण घ्यायचं आहे, आपल्याला वापरायचं आहे आणि आपल्या जनावराचं आयुष्य सुधारवायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, त्यासोबतच दूध अमृत प्रोडक्टबद्दल तुम्हाला कोणतीही समस्या असल्यास किंवा जनावरांसंबंधित कोणतीही चर्चा करायची असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच या प्रोडक्टचं बुकिंग करण्यासाठी आत्ताच जेटेक्स ॲग्रीओरा मोबाईल ॲप डाउनलोड करा. या ॲपमध्ये ॲप डाउनलोड करताच आपल्याला 500 रुपयांचा वेलकम बोनस देखील मिळतो. त्यामुळं तुमच्या खरेदीसोबत ते 500 रुपये तुम्ही वजा करू शकता आणि आपल्या खरेदीचा अजून मोठा फायदा तुम्ही कमवू शकता. किंवा 91 305 305 91 या क्रमांकावर आत्ताच संपर्क करा आणि आपल्या दूध अमृत प्रोडक्टचं बुकिंग आत्ताच करा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.